सध्या मुंबई, तामिळनाडू यासह विविध राज्यांचे रणजीचे सामने सुरू आहेत. त्यात नेमकं काय चाललंय आणि क्रीडा जगतातल्या अन्य काही बातम्यांचा घेऊयात सुपरफास्ट आढावा. तन्मय अगरवाल आणि एस बद्रीनाथनं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 105 धावांच्या भागीदारीमुळे हैदराबादनं मुंबई विरुद्ध रणजी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 3 बाद 166 धावांची मजल मारली आहे. हैदराबादचा संघ मुंबईपेक्षा अजूनही 128 धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तन्मय अगरवाल 63 धावांवर तर बीपी संदीप 20 धावांवर खेळत होता. त्याआधी एस बद्रीनाथनं 56 धावांची खेळी केली. मुंबईकडून अभिषेक नायरनं दुसऱ्या दिवशी 3 विकेट्स काढल्या. त्याआधी 5 बाद 250 धावांवरून दुसऱ्या दिवशी खेळाची सुरुवात करणाऱ्या मुंबईचा पहिला डाव 294 धावांवरच आटोपला होता. अभिनव मुकुंदच्या तामिळनाडू संघानं कर्नाटकवर 7 विकेट्सनी मात करून रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या सामन्यात कर्नाटकचा पहिला डाव 88 धावांवर तर तामिळनाडूचा पहिला डाव 152 धावांवर आटोपला होता. त्यामुळे तामिळनाडूला 64 धावांचीच आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात कर्नाटकचा सलामीवीर लोकेश राहुलनं 77 धावांची झुंजार खेळी केली, पण कर्नाटकचे बाकीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. मनीष पांडे शून्यावर तर करुण नायर 12 धावांवरच माघारी परतला. तामिळनाडूच्या के विघ्नेशनं 4 तर टी नटराजननं 3 विकेट्स काढल्या. मग विजयासाठीचं 874 धावांचं लक्ष्य तामिळनाडूनं 3 विकेट्सच्या मोबदल्यात गाठलं आणि अवघ्या 2 दिवसातच विजय साजरा केला. सोशल मीडियात सध्या मॅनेक्विन चॅलेंजची क्रेज दिसून येते. मग टीम इंडिया तरी मागे कशी राहील? टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम मधल्या मॅनेक्विन चॅलेंजची झलक बीसीसीआयनं टीमच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केली असून हा व्हिडिओ व्हायरल झालाय. भारतीय चाहते आता पूर्ण व्हिडिओ कधी पाहायला मिळतो याची प्रतीक्षा करतायत. पंजाबच्या धुमछडी आखाड्याचा पैलवान आणि हिंदकेसरी रोहित पटेलनं हरियाणा केसरी राजवीरला पोकळ घिस्सा डावावर अस्मान दाखवून कराडमधल्या रेठरे बुद्रुकच्या कुस्ती मैदानात पहिल्या क्रमांकाची लढत जिंकली. कोल्हापूरच्या शाहू तालमीचा समाधान घोडके आणि कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा अण्णा कोळेकर यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती खेळवण्यात आली. या कुस्तीत अण्णा कोळेकर जखमी झाल्यानं समाधानला विजयी ठरवण्यात आलं. तृतीय क्रमांकाची कुस्ती सर्वात प्रेक्षणीय ठरली. या तुफानी कुस्तीत मारुती जाधवनं पाय घिस्सा डावावर कार्तिक काटेवर विजय मिळवला. कार्तिक या कुस्तीत हरला असला तरी त्यानं उलटी उडी मारून प्रेक्षकांची मनं जिंकली. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथल्या एसव्हीएसपी स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यासाठी आयसीसीनं मंजुरी दिली असल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे. आयसीसीनं 2015 सालच्या डिसेंबर महिन्यात एसव्हीएसपी स्टेडियमचं पहिल्यांदा निरीक्षण केलं होतं. त्यानंतर या स्टेडियममध्ये आणखी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात झालेल्या निरीक्षणानंतर आयसीसीनं एसव्हीएसपी स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यासाठी मंजुरी दिली आहे. आता बीसीसीआयच्या कार्यकारिणीत आयसीसीच्या मंजुरीवर शिक्कामोर्तब झालं की एसव्हीएसपी स्टेडियमवर कसोटी सामना, वन डे आंतरराष्ट्रीय सामना किंवा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळवता येईल. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सहवाग आता आयपीएलची टीम किंग्ज 11 पंजाबचा प्रशिक्षक म्हणून लवकरच नवी जबाबदारी पेलताना दिसू शकतो. भारताचा फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगरनं शुक्रवारी किंग्ज 11च्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला होता. त्या जागी आता सहवागची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. 38 वर्षीय सहवाग गेली 2 वर्ष मेंटॉर या नात्यानं किंग्ज 11ला मार्गदर्शन करत होता. त्यामुळे सहवागलाच पूर्णवेळ प्रशिक्षकपदी बढती मिळण्याची चिन्ह आहेत. रिओ पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीच्या सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेल्या टी मरियप्पनला तामिळनाडू राज्य सरकारकडून 2 कोटी रुपयांचं इनाम देऊन गौरवण्यात आलंय. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी मरियप्पनला 2 कोटी रुपयांच्या इनामाची घोषणा केली होती. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी त्या घोषणेची पूर्तता केली आहे.